नमस्कार, ऑल हेल्प इन मराठी मध्ये आपले स्वागत आहे। आज या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया आपल्याला आपल्या जीमेल मध्ये स्पॅम मेसेजेस कसे डिलीट करता येतील। तर मग स्पॅम नेमके आहे तरी काय? स्पॅम म्हणजेच आम्हाला विनाकारण येणारे जे जीमेल आहेत त्याला स्पॅम म्हणतात। तर मग हे स्पॅम मेल कोठून येतात? आम्ही कधी काही वेबसाईट वर व्हिजिट करतो किंवा काही ऍप्स डाउनलोड करतो आणि त्या ऍप्लिकेशन यूज करण्यासाठी आम्हाला तिथे आमचे ईमेलचा पत्ता द्यावा लागतो आणि आम्ही आमचे काम झाले की ते बंद करतो, पण त्यांच्याकडे आमचे जीमेल तसेच राहते आणि ते आम्हाला नेहमी स्पॅम म्हणजेच विनाकामी मेसेजेस पाठवितात। तर मग चला आपण पाहूया की आमच्या स्पॅम ईमेलला कसे नेहमी करता बंद करता येतील। आणि हो फ्रेंड्स, आपण अजूनही जर आमचे ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसतील तर फ्रेंड्स आपण इथे बघा माझ्याकडे एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन आहे। आपण इथून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता। फ्रेंड्स आपल्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर आपल्या व्हिडिओ खाली एक सबस्क्राईब बटन आहे, आपण तेथून सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तर चला फ्रेंड्स आपण एक वेळ बघूनच घेऊया। आपण इथे बघा माझ्याकडे गुगलची न्यू टॅब आहे आणि आपण इथे बघा मी ऑलरेडी माझ्या गुगलच्या क्रोम ब्राउझर मध्ये साइन अप केलेले आहे। माझ्याकडे जीमेल आहे। चला मी एक वेळ माझ्या जीमेलला ओपन करून टाकतो। आपण इथे बघा फ्रेंड्स माझ्याकडे एक जीमेल ओपन झालेला आहे। आपण इथे बघू शकता मला बरेचसे स्पॅम मेसेजेस आलेले आहेत। ते बघा बरेच स्पॅम मेसेजेस आहेत, काही प्रमोशन्स आहेत, काही सोशल आहेत, काही प्रायमरी आहेत। तर चला स्पॅम मेसेजेसला कसे डिसेबल करता येतील हे बघूया। माझ्याकडे एक स्पॅम मेसेजेस आहे आणि लाफाल ऍप्लिकेशन आहे, लाफालाफ। आणि हे स्पॅम मेसेजेस आम्हाला कोठून आले तर आपण इथे बघू शकता फ्रेंड्स, मला हा स्नॅपडील कडनं आला आणि हे बघा ह्या लाफालाफची ऍप्लिकेशन मी इथे इन्स्टॉलेड केली होती। तर आपण इथे बघा मला लाफालाफ कडनं हे मेसेज आलेला आहे। आपण बघूया की आपल्याला लाफालाफ कडनं किती मेसेजेस आलेले आहेत। पण इथे बघा माझ्याकडे एक टू मी म्हणून एक ऑप्शन आहे आणि टू मी मध्ये आपण इथे बघा आपल्याला इथे जीमेल, आपण इथे बघा लाफालाफचा ईमेल ऍड्रेस आहे। तर आपण इथे बघा मोर मध्ये फिल्टर मेसेजेस आहे, मार्क अड्रेस आहे। तर चला फिल्टर मेसेजेस मध्ये आपण बघूया। आपण इथे बघा माझ्याकडे फिल्टर मेसेजेस मध्ये लाफालाफचे सर्व काही मेल्स इथे ओपन झालेले आहे। तर चला आपण एक वेळ बघून घेऊया। फिल्टर करायचे असतील तर आपण इथून फिल्टर सुद्धा करू शकता। चला आपण इथे एक वेळ बघूनच घेऊया। हे बघा लाफालाफचे मला किती मेसेजेस आलेले आहेत आपण इथे बघू शकता फ्रेंड्स, मला लाफालाफचे बरेचसे मेसेजेस आलेले आहेत आणि हे बघा माझ्याकडे लाफालाफचे मेसेजेस आहेत। तर चला आपण एक वेळ आपल्या लाफालाफच्या मेसेजेसला एक वेळ, जसे की हा जो ईमेल आलेला आहे लाफालाफ कडनं मला, तर मला हा लाफालाफचा ईमेल डिलीट करायचा असेल तर मी डिलीट सुद्धा करू शकतो। जसे की इथे बघा माझ्याकडे एक मार्कचे ऑप्शन आहे, पण इथून सुद्धा डिलीट करू शकतो याला। नंतर आपल्याला संपूर्ण जर डिलीट करायचे असतील तर आपण इथे बघा एक ऑप्शन आहे आणि इथे सिलेक्ट ऑल आहे, तर आपण याला ऑल सिलेक्ट करून सुद्धा डिलीट करू शकतो। तर चला फ्रेंड्स आपण एक वेळेला बघून घेऊया कसे आपल्याला नेहमी करिता हा मेसेज लाफालाफ कडनं आला नाही पाहिजे। तर आपण याला एक वेळ नेहमी करिता बंदच करून टाकूया। फ्रेंड्स आपण इथे बघा सर्वात खाली एक ऑप्शन आहे, इफ यू ऑन लॉंगर विश टू रिसीव्ह मेसेज टू अनसबस्क्राईब। आपण इथे बघू शकता एक अनसबस्क्राईबचे बटन आहे। नंतर आपण इथून सुद्धा अनसबस्क्राईब करू शकता। चला एक वेळ अनसबस्क्राईब करून टाकूया। जसे की आपण इथे बघा माझ्याकडे मेसेज आलेला आहे, थँक यू बीन सक्सेसफुल रिमूव्हेड दिस सबस्क्राईब, यू विल ऑन लॉंगर हिअर फॉरम यूज। फ्रेंड्स आपण इथे बघा मी इथे अनसबस्क्राईब केलेलं आहे आणि नंतर फ्रेंड्स आपण इथे बघा माझ्याकडे खाली एक बटन आहे, डीड मेन टू अनसबस्क्राईब नो प्रॉब्लेम। तर आपण इथून क्लिक हेअर टू री-सबस्क्राईब टू धिस लिस्ट, आपण याला सबस्क्राईब सुद्धा करू शकता आणि अनसबस्क्राईब सुद्धा करू शकता। मला तर या लाफालाफ वेबचे काही काम नाहीये, तर चला आपण याला एक वेळ अनसबस्क्राईब केलेले आहे। पण इथे बघा माझ्याकडे लाफालाफचे जेवढे काही मेसेजेस आहेत ते मी संपूर्ण डिलीट करून टाकतो। तर हे बघा इथून मी संपूर्ण सिलेक्ट करून घेतो। ऑल केल्यानंतर फ्रेंड्स इथे बघा माझ्याकडे काही ऑप्शन्स आहेत। इथे बघा रिपोर्ट करू शकतो आपण यांना, स्पॅम रिपोर्ट सुद्धा करू शकतो। इथून जर तुम्हाला यांना रिपोर्ट जर करायचा असेल तर इथे बघा रिपोर्ट स्पॅम अँड अनसबस्क्राईब सुद्धा करू शकता डायरेक्ट। हे बघा माझ्याकडे आपण इथे बघा इथून सुद्धा माझे काही सर्व काही ईमेल्स आहेत ते अनसबस्क्राईब झाले। मी चला यांना एक वेळ डिलीट करून टाकतो। हे बघा लाफालाफचे ईमेल आहे माझ्याकडे आणि मी इथे सर्च केले होते। तर हे बघा लाफालाफचा माझ्याकडे कुठलाच मेसेज नाही आहे इथे। ईमेलला जर अनसबस्क्राईब करायचे असतील किंवा डिलीट करायचे असतील किंवा पुन्हा पुन्हा तुम्हाला त्या ईमेल पासून त्रास होत असेल तर फ्रेंड्स तुम्ही जीमेल मध्ये येऊन तुम्ही स्मॅप रिपोर्ट करू शकता त्यांना आणि अनसबस्क्राईब सुद्धा करू शकता। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कारण कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल आम्ही दररोज एक नवीन व्हिडिओ घेऊनच येतो। जय महाराष्ट्र फ्रेंड्स।